नमस्कार मैत्रिणींनो, तर आजचा व्हिडिओ आहे की मशरूम खरेदी करताना काय काळजी घ्यावी. ठीक आहे. आता मशरूम खरेदी करताना शक्यतो आपण जिकडून नेहमी घेतो, आपला भाजीवाला असेल किंवा तुम्ही कुठल्या ॲपवरून घेत असाल तर तिकडनी शक्यतो घ्या. एकदम अनोळखी व्यक्तीकडून घेऊ नका. त्याच्यामागची बरीच कारणं आहेत असं का करायला हवं. तर आता पण त्याआधी आपण बोलूया की काय काळजी घ्यावी घेताना. आता आता मी हे एका ॲपवरून घेतले आहेत मशरूम. हे बटन मशरूम आहेत. ठीक आहे. आता हे जे पॅक आहे ना, याच्यावरती साधारणपणे पॅकिंगची डेट आणि एक्सपायरी डेट असं दोन्ही असतं. आता हे पॅक जर तुम्ही बघितलं आहे बघा, इथे आहे पॅकिंगची डेट 10 मे 20 आणि एक्सपायरी आहे, तुम्हाला दिसली का बघा, मी जवळ आणते आहे, 13 मे 20. ठीक आहे. तर पॅकिंगची डेट आणि एक्सपायरी डेट दोन्ही बघून घ्या. हे न बघता चुकूनही खरेदी करू नका, कारण मशरूम जे आहे ते खूप एक रिस्की प्रकारचं एक हे आहे, म्हणजे खाणं आहे. खूप काळजी घ्या ते घेताना. ठीक आहे. आणि दुसरं असं की आता जेव्हा आपण हा बॉक्स घेतो, ठीक आहे, आता हे मशरूम बघा, आता हे मशरूम अगदी फ्रेश वाटत आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा फ्रेश असतात ॲक्च्युली, म्हणजे हे थोडेसे किंचित मला काळे वाटतात, किंचित, पण हे खराब नाही झाले आहेत. आता ज्यावेळी आपण हा बॉक्स घेतो ना, त्यामध्ये असं पाणी सुटलेलं नसतं जर मशरूम फ्रेश असेल तर. आता हे असं पॅक होतं. ठीक आहे. हे असं पूर्ण पॅक होतं आणि ह्याच्यामधून मी काढलं आणि याला असे छिद्र असतात हवा जायला. तर असं पाणी डबडबलेलं पाणी वगैरे असं नसतं याच्यामध्ये. ठीक आहे. असं जर असेल तर रिस्की होईल थोडंसं काम, ते घेऊ नका तुम्ही. आणि मशरूम जे असतात ना, हे कडक असतात, अतिशय कडक, जेव्हा ते ताजे असतात तेव्हा. ठीक आहे. त्याला भरपूर माती लागलेली असते, ते पांढरे शुभ्र असतात, त्याचा घाण वास येत नाही मशरूमचा. जर तुम्ही घेतले त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास आहे, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण येत नाही. आता हे बघा, हे याच्यावर यांनी 5 अशी तारीख लिहिलेली आहे, सॉरी 10ला पॅक झालेले आहे, पण मला असं वाटतं की 9 तारखेला पॅक झाले. आता मी नेहमी वापरते, तर असं मला वाटतंय की हे म्हणजे अतिशय फ्रेश असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे खराब नाही आहे, पण हे फ्रेशच आहेत, म्हणजे तर एकदम फ्रेश कडक असतात, एकदम कडक, पाणी सुटलेलं नाही, दाबत नाही, असे पिचपिच झाले नाही. ठीक आहे. आणि हा बॉक्स आहे ना, हा पूर्ण कोरडा असतो असा, आहे बघा. आता हा कोरडा बॉक्स आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे पाणी बिणी सोचलेलं. ठीक आहे. आणि मशरूम जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे देता, तर आधी एकच मशरूम देऊन बघा, कारण मशरूमची मुलांना जसं म्हणतात की शेंगदाण्यांची एलर्जी होऊ शकते, पीनट एलर्जी, तशी मशरूमची एलर्जी होऊ शकते मुलांना किंवा आपल्यालासुद्धा. ठीक आहे. आता माझ्या मुलांना तर मी एकदा देऊन बघितलं, त्यांना काही त्रास झाला नाही लहानपणी, त्यामुळे ते आता रेग्युलर खातात. तर ते प्रोटीनसाठी मोस्टली हाय प्रोटीन वगैरे. तर अशी काळजी तुम्ही नक्की घ्या मशरूम घेताना. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की मशरूम साफ कसे करायचे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मशरूम घेताना काय काळजी घ्यावी. थँक्यू सो मच.